The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्छरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं हि च। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी 8 मार्च 2023 रोजी महिला दिनाच्या दिनी श्रद्धावान सातदिवे परिवारातील कालकथित दिवंगत बाबा कचरूजी आनंदराव सातदिवे यांना आपल्या परिवारातून जाऊन आज 1 महिना पूर्ण झालेला असताना त्यांच्या सुगतीकरिता पूज्य भिक्षू संघास भोजन आदी दान देऊन धम्मदेसनेचे आयोजन करून आपण हे महान असे पुण्य आणि मरणोत्तर सातदिवे बाबांचा हा सन्मान करीत आहात, तेव्हा या निमित्ताने उपस्थित ज्ञानसत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर मार्मिक अशी अनित्यवादावर धम्मदेसना दिली, असे पूजनीय भिक्खू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर प्रारंभी ज्यांनी आपणास धम्मदेसना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण श्रद्धावान सातदिवे परिवार या ठिकाणी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्वच आपले नातेवाईक, आप्तेष्ट, त्याचबरोबर श्रद्धावान धम्म उपासिका आई येरेकर त्यांचा परिवार, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त भावनेद्वारे या धम्मोपदेशाला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. भगवंताच्या उपदेशानुसार मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. भगवान बुद्ध म्हणतात की इथे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतानुसार भगवान बुद्ध म्हणाले इथे सर्वच जीवसत्व आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात.
जीवनयापन करताना एक दिवस मृत्यूला कारणीभूत ठरतात. चांगलेही लोक जाण्यासाठीच येतात आणि अकुशल मार्गावरती असणारे लोकही जाण्यासाठीच येतात. जसा सूर्य सकाळी उगवताना दिसतो आणि सायंकाळी मावळतो, अगदी या जीवनाचं असंच आहे. सकाळ होणे आणि सायंकाळ होणे. भगवंताने पानांची देखील झाडांची फळांची उपमा दिली या मृत्यूच्यासाठी म्हणून. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची पानं केव्हाही जमिनीवरती गळून पडू शकतात, अगदी कोवळी पानंही जमिनीवर गळून पडू शकतात, किंवा अर्धवट परिपक्व असलेली पानंही जमिनीवर गळून पडू शकतात, किंवा परिपक्व झालेली किंवा अर्ध पिकलेली, पूर्ण पिकलेली किंवा झाडालाच सुकलेली पानं केव्हाही जशी जमिनीवर गळून पडू शकतात. मृत्यू अगदी तसाच आहे. आईच्या उदरात असतानाही येऊ शकतो. 1-2 महिन्याचा मांसाचा गोळाही कुठल्याही एखाद्या निमित्ताने का होईना तो आईच्या उदरात असतानाच तिथे त्याला मृत्यू येऊ शकतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचं बाळ जरी असेल किंवा पूर्ण दिवस जरी भरले असतील, 9 महिने 9 दिवस जरी कंप्लीट झालेली असतील, तरीसुद्धा काहीतरी निमित्त ठरते कधी कधी कर्मविपाकानुसार आणि आईच्या उदरातही मृत्यू येऊ शकतो. नुकतंच जन्मलेलं बाळही मृत्युमुखी पडू शकते, किंवा रांगायला लागलेलं बाळ म्हणा, बोलायला लागलेलं बाळ म्हणा, किंवा पंधरवाड्यातून, 1 महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्षभरातून, 2-3 वर्षाचं बाळही मृत्युमुखी पडू शकते. भर तारुण्यात येणारी मुलं मुली मृत्युमुखी पडू शकतात. तारुण्यात आलेली मुलं मुली मृत्युमुखी पडू शकतात. मध्यवयातील लोकही जाऊ शकतात आणि म्हातारपणातली लोकही जाऊ शकतात. भगवंतसुद्धा 80 वर्षाचं वय होतं, भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. बोधिसत्व बाबासाहेबांच्याबद्दल जरी विचार केला किंवा कोणत्याही संत महापुरुषांची ज्यांची आपण नावं घेतो किंवा ज्यांचं आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो, ज्यांच्यावरती आपण श्रद्धा ठेवतो, ते सर्वच महामानव, महापुरुष असतील, सत्पुरुष असतील, ते आता शरीररूपी इथे राहिलेले नाही आहेत. याचाच अर्थ असा आहे की आपणही मरणधर्मीय आहोत. इथे परमनंटली सशरीर कोणीही राहू शकत नाही. ही बुद्धाची वाणी आहे. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला सत्कर्म करून करून जीवन जगता आलं पाहिजे. मिळालेलं जे काही आयुष्य आहे, इथे या आयुष्याला आपण एक यशस्वी आयुष्य ज्याला म्हणतो, सक्सेसफुल लाईफ ज्याला म्हणू शकतो आपण, मरताना आनंद होईल आपल्याला, ते कर्म आठवून अशा प्रकारचे कर्म आपल्याला करता आले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. जसं संताची उक्ती आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज बाबांचं नाव सर्वत्र घेतल्या जाते. आता जसं तुम्ही सांगत होतात, भंतीजी सांगत होते, एखाद्या ऑफिसामध्ये गेल्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटशी संबंधित एखादं ऑफिस असेल किंवा अधिकारी असतील, तर त्यांना जर बाबांचं नाव सांगितलं तर ते त्यांच्या आठवणी सांगतील. आता तुम्ही सांगितलं त्यानुसार 100-1 घरं त्यांनी उभी केलेली आहेत. अनेक लोकांना त्यांनी नोकरीला लावलेलं आहे आणि खरं तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली अशी माणसं आहेत. जाण्याचं दुःख निश्चितच आहे. 84 वर्षाचं वय होतं बाबांचं, परंतु त्यांच्या उभ्या हयातीमध्ये स्वतः नोकरी केली, स्वतःचा प्रपंच परिवार मोठा केलाच केला. गृहस्थ असल्या कारणाने भगवंताने सांगितलं आहे की आपल्या प्रपंचाचा, परिवाराचा आपण विचार केलाच पाहिजे, आपल्या कुटुंबाला उभं केलंच पाहिजे. परंतु कुटुंबाला उभं करत असताना, आपलं पोट भरत असताना इतरांच्या सुद्धा भुकेचा आपण विचार केला पाहिजे, इतरांच्याही पोटापाण्याचा विचार केला पाहिजे. आणि अशी स्वतःसह इतरांचा विचार करणारी जी माणसं असतात, ती माणसं आपल्या कार्यकर्तृत्वानं असंख्य लोकांच्या हृदयामध्ये घर करून राहत असतात. म्हणून बाबासाहेबांचं उदाहरण आपण नेहमी सांगत असतो. बाबासाहेबांनाही परिवार होता, मुलं बाळं होते, पत्नी होती, घर होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तेही स्वतःसाठी सुद्धा जगले, परंतु लाखो करोडो इथल्या पददलित, शोषित, पीडित लोकांसाठी जगले. आणि म्हणून आज बाबासाहेबांचं नाव प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आहे. आपले बाबा म्हणून ती आपुलकी, तोच जिव्हाळा, जरी बाबासाहेब आता नाही आहेत, परंतु तरीसुद्धा बाबासाहेब आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. एखाद्या वेळेस आपण बघतो जयंतीला वगैरे, किंवा असंही एरवी बघतो की बाबासाहेबांना मानणारा वर्ग किंवा त्यांच्याप्रती आपुलकी, जिव्हाळा, जणू काय आपल्याच रक्ताच्या नात्याचे बाबासाहेब आहेत, अशा प्रकारचा भाव इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतो. आणि त्यामुळे आपण या जीवनामध्ये आल्यानंतर अनेक लोकांच्या दुःखमुक्तीसाठी सुद्धा जगलो पाहिजे. आणि मला माहिती आहे, माझ्या माहितीनुसार बाबांनी बऱ्याच लोकांना मदत केली आहे. त्यांचे तुम्ही म्हणजे वसंतराव सातदिवे साहेब असतील, विनीताताई सातदिवे असतील, या औरंगाबादमध्ये राहत असताना तुम्ही सुद्धा या बाबासाहेबांच्या चळवळीला गतिमान करणारी जे काही मंडळी असतील, त्यामध्ये प्रामुख्याने भिक्खू संघावर तुमची श्रद्धा आहे.
स्थिर श्रद्धा आहे, सगळ्या भिक्खूंवरती तुमची श्रद्धा आहे, वारंवार पुन्हा पुन्हा तुम्ही भिक्खू संघाला आपल्या घरी निमंत्रित करता किंवा जिथे कुठे काही कार्यक्रम असतात आम्ही पाहतो बरेच लोक एरियातला कार्यक्रम असेल तरी जात नाहीत, परंतु तुम्हाला आम्ही एवढ्या वर्षांमध्ये पाहतो कोणत्याही एरियामध्ये जेव्हा वर्षावासाचा समारोप असेल किंवा कुठलाही धार्मिक प्रोग्राम असेल तुम्ही सहपरिवार तिथे जाता, भिक्खू संघाचा सन्मान करता, भिक्खू संघाला दानपुण्य करता. तर ही तुमची जी श्रद्धा आहे संपूर्ण परिवाराची किंवा तुमच्या मोठ्या बंधूबद्दल जे गेले त्यांच्याबद्दल तुमचं जे प्रेम आहे, आपुलकी आहे, तुम्ही नेहमी त्यांच्याबद्दल सांगत असता, त्यांचा गौरव करत असता. मला वाटतं मागे आपल्या येळेकर साहेबांच्याकडे असताना तुम्ही बाबांच्याबद्दल लिहिलेलं ते बुक आम्हाला दिलं. पूर्ण काही वाचन झालं नाही माझं, मी थोडंसं 2-3 पानं सुरुवातीची वाचण्याचा मी प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, ते ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या आठवणी त्या उजाळा दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये. तर ते पुस्तकसुद्धा इन्स्पायर करणार आहे अनेक लोकांना, जे मालामाल झालेली लोक आहेत आपल्या समाजातली, तर त्यांना इन्स्पायर करणार आहे की असे सुद्धा आपण ऑफिसर असायला पाहिजे, असे सुद्धा आपण अधिकारी असायला पाहिजे की जी अपेक्षा अधिकारी झाल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याकडून केलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाकडे पाहिलं पाहिजे, समाजाकडे वळून पाहिलं पाहिजे आणि समाजातला जो दुर्लक्षित वर्ग आहे त्यांना तुम्ही वरती आणण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये राहून. तर हे जे काही घडलं आहे सातदिवे बाबांकडून, तर खरोखरच त्यांचं कौतुक, त्यांचं गौरव आणि त्यासाठी ते पात्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणतो बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं एक व्यक्तिमत्व, बाबासाहेबांचा सच्चा एक भीमसैनिक त्यांच्यामध्ये होता. आम्ही सुद्धा म्हणजे त्यांना पाहिलं आहे आपल्या परिवारामध्ये आल्यानंतर किंवा कार्यक्रमांमध्ये सुद्धा. तर आजच्या या दिनी एक छोटासा उपदेश देईल मी. भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार या मानवी जीवनामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, मी जी मघासी गाथा म्हणालो प्रारंभी, धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमहिच. हे बुद्धाचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणतात की धम्माचं आचरण हे निर्मळ मनाने केलं पाहिजे, दुराचाराचं आचरण करता कामा नये. आपण सदाचाराचं आचरण करावं, दुराचाराचं आचरण करू नये. आणि जे लोक सदाचाराचं आचरण करतात म्हणजे शील समाधीचं पालन करतात, दानपुण्य करतात, असे लोक म्हणजे अस्मिन लोके म्हणजे याही लोकी, परमहिच म्हणजे परलोकी दुसऱ्या लोकांमध्ये सुद्धा सुखाने नांदतात. सुखं सेती म्हणजे सेती म्हणजे झोपणे त्याचा अर्थ आहे, किंवा जगणे, झोपणे असा समांतर शब्द लावलेला आहे. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारी व्यक्ती, दानपुण्य, शीलपालन आणि ध्यान करणारी व्यक्ती, परोपकार करणारी व्यक्ती, इतरांचा विचार करणारी व्यक्ती, इतरांना मदत करणारी व्यक्ती, आपल्या मनाला निर्मळ बनवणारी व्यक्ती, सातत्याने बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा ठेवणारी व्यक्ती, अशी जो कोणी व्यक्ती असेल तर भगवान बुद्ध म्हणाले अशी धम्मचारी व्यक्ती सुखाने झोपते, सुखाने नांदते, सुखाने जगते. अस्मिन लोकी परमहिच, याही लोकी आणि परलोकामध्ये सुद्धा. भगवंताने 31 लोकांबद्दल जिक्र केलेला आहे. बौद्ध साहित्यात तसं जागोजागी वर्णन आलेलं आहे. तुम्ही बऱ्याच धम्मदेशनांमधून ते ऐकलंही असेल. 31 लोक सांगितले, त्यामध्ये मनुष्य लोक आहे. आपण मनुष्य लोकामध्ये भगवान बुद्ध म्हणाले सर्वोत्तम जर कोणती भूमी असेल मुक्त होण्यासाठी, या जीवनातून भवचक्रातून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम जर कोणती भूमी असेल तर ती मनुष्य भूमी आहे. या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरच आपण दानपुण्य, शीलपालन, ध्यान करू शकतो. मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतरच आपण बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा ठेवू शकतो. मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतरच आपण बुद्धत्वाचा प्रवास करू शकतो. आणि त्या कारणाने भगवान बुद्धाने या 31 भूमीचा जिक्र केला. आणि म्हणून आपण धम्मपालन गाथा विहारांमध्ये जी होते त्याच्यामध्ये हा भाग आलेला आहे. धम्मंचरे सुचरितं जे म्हणालो. तर मध्यम निकायामध्ये भगवान बुद्धांनी सालेयक नावाचं सुत्त आहे, सालेयक सुत्त मध्यम निकायामध्ये. तर त्याच्यात भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे भिक्खूंना, उपासकांना. एकदा भगवंताला असा प्रश्न विचारला होता की भगवान, की हे जे धम्माचं आचरण, तुम्ही धम्माचं आचरण करा म्हणता, तुम्ही शीलपालन केलं पाहिजे, दानपुण्य केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, बुद्धानुसती केली पाहिजे, धम्मानुसती केली पाहिजे, संघानुसती केली पाहिजे, हे जे तुम्ही म्हणता पुन्हा पुन्हा धम्माचं आचरण करा, धम्माचं आचरण करा, तर या धम्माच्या आचरणामुळे कोणकोणता लाभ होऊ शकतो? तर भगवान बुद्ध म्हणाले या धम्माच्या आचरणामुळे, एकंदरीत जे धम्माचं आचरण आपण ज्याला म्हणतो, या धम्माच्या आचरणामुळे लोकीय सुखही प्राप्त होते आणि लोकोत्तर सुखही प्राप्त होते. बुद्धाची वाणी आहे. भगवान बुद्ध म्हणाले की लोकीय सुख म्हणजे याच जीवनामध्ये
आपल्याला सुखी राहता येते, शांतीचा अनुभव येऊ शकतो, समाधानी जीवन जगू शकतो. आणि लोकोत्तर की जे कुणालाही प्राप्त झालेलं नाही आहे, म्हणजे असंख्य लोक असे असतात की ज्यांना लोकोत्तर सुख प्राप्त झालेलं नाही आहे, अशा लोकोत्तर सुखाचे सुद्धा भागीदारी आपण बनू शकतो जर आपण प्रामाणिकपणे, श्रद्धापूर्वक आणि संकल्पपूर्वक धम्माचं आचरण करत असेल तर. बघा, बऱ्याचदा भिक्खूंकडून सांगितल्या जाते की दानपुण्य करताना, उपोषताचं पालन करत असताना किंवा कोणतंही धम्माचं आचरण करत असताना आपण ते संकल्पपूर्वक करायला पाहिजे. जसं आता बाबांच्या नावाने तुम्ही दान देत राहता किंवा परिवाराच्या वतीने जेव्हा कधी दान देता, तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले संकल्पपूर्वक या दानाच्या माध्यमातून आमचा हेतू काय आहे, तर मुक्त होण्याचा हेतू असतो. एक तर भगवंत म्हणाले लोकांचा की याच जीवनामध्ये मी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत झालो पाहिजे. नाही तर भगवान बुद्ध म्हणाले की मरणोत्तर, समजा एखादी व्यक्ती गेलेली आहे तर त्या व्यक्तीसाठी आपण पुण्यकर्म शेअर करत असतो, समर्पित करत असतो त्या व्यक्तीला आपण करत असलेलं पुण्यकर्म. तर मग भगवान बुद्ध म्हणाले की लोकी आणि लोकोत्तर सुख कसे प्राप्त होते आणि कोणाला प्राप्त होते, तर भगवंताने सांगताना सांगितलं आहे की जे कोणी लोक त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवून संकल्पपूर्वक धम्माचं आचरण करतील तर त्या लोकांना मृत्यूनंतर इच्छेनुसार योनी प्राप्त होऊ शकते, गती प्राप्त होऊ शकते. हे भगवंताचं वचन आहे. तर हे साल्लेयक नावाच्या सुक्तामध्ये मध्यम निकायामध्ये भगवंतानं सांगितलं आहे. आणि त्यात सांगताना भगवान बुद्धांनी 5 लाभ सांगितले की मृत्यूनंतर संकल्पपूर्वक आचरण करणाऱ्यांना काय प्राप्त होते. तर भगवान म्हणाले की एखादी व्यक्ती असेल, धम्माचं आचरण करत असेल, प्युअरली एकदम निर्मळ मनाने, त्रिरत्नांवर श्रद्धा, एकनिष्ठ श्रद्धा ठेवून, स्थिर श्रद्धा ठेवून ध्यान करत असेल, शील पालन करत असेल, पंचशील, अष्टशील पालन करत असेल आणि दानपुण्य करत असेल वारंवार, पुन्हा पुन्हा एकाग्र चित्ताने, तर भगवान बुद्ध म्हणाले संकल्प असेल त्या व्यक्तीचा की मृत्यूनंतर मला महाधनवान ब्राह्मण कुळामध्ये माझा जन्म व्हावा, असे जर एखाद्या व्यक्तीचा संकल्प असेल, महाधनवान ब्राह्मण कुळात जन्म व्हावा, तर भगवान बुद्ध म्हणाले त्याचं आचरण शुद्ध, त्रिरत्नांवर श्रद्धा असेल आणि त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवून तो आचरण शुद्ध करणारा असेल, प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करत असेल, तर भगवान म्हणाले मृत्यूनंतर त्याला ब्राह्मण कुळ प्राप्त होऊ शकते. हे बुद्धाचं वचन. दुसरी गोष्ट, दुसरा लाभ सांगताना भगवान बुद्ध म्हणाले श्रद्धापूर्वक, संकल्पपूर्वक, शुद्ध निर्मळ मनाने त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवून जर कोणी संकल्प केला असेल की माझ्या या धम्माच्या आचरणाने मला क्षत्रिय कुळामध्ये जन्म व्हावा, उत्पत्ती व्हावी माझी, तर भगवान बुद्ध म्हणाले ती सुद्धा इच्छा त्याची पूर्ण होऊ शकते. त्यानंतर भगवंताने देवता लोकांच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे, जर कोणी धर्माचरण संकल्पपूर्वक करत असेल, त्रिरत्नांवरती श्रद्धा ठेवत असेल, स्थिर श्रद्धा ठेवत असेल, तर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर देवता लोकांमध्ये सुद्धा ती व्यक्ती उत्पन्न होऊ शकते. आणि भगवान बुद्ध म्हणाले म्हणजे क्षत्रिय कुळ, ब्राह्मण कुळ, देवता लोक, ब्रह्मलोक. भगवान बुद्ध म्हणाले की जर कुणाची एकनिष्ठ श्रद्धा असेल त्रिरत्नांवरती, धम्माचं आचरण त्यांच्याकडून प्रामाणिकपणे केल्या जात असेल आणि त्यांचा संकल्प असेल, त्यांची इच्छा असेल की मला ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न व्हायचं आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले त्यांची ती तशी इच्छा धम्माच्या आचरणाच्या बलाने, म्हणजे प्युअरली धम्माचं आचरण करत असेल संकल्पपूर्वक, तर मरणोत्तर त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि 5व्या इच्छेच्या बाबतीमध्ये भगवंताने सांगितलं आहे की जर कधी या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये जे कोणतं कर्म आपल्याकडून घडत असेल, जेव्हा कधी ते प्रत्येक कर्म करत असताना, काया वाचा मनाचं कर्म करत असताना जर कधी एखादी व्यक्ती असा संकल्प करत असेल की मी या जीवनामध्ये, मला जो मनुष्य जीवन प्राप्त झालेला आहे तर माझी त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे आणि मी त्रिरत्नांवरती प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करतो आहे, माझ्या वाणीने, माझ्या मनाने आणि शरीराने, या कर्माच्या, पुण्यकर्माच्या बलाने मला श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत अशा प्रकारचा त्या एखाद्या व्यक्तीचा संकल्प असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले अर्थात त्याला त्याच्या इच्छेनुसार या जन्मामध्ये दुःख मुक्ती प्राप्त होऊन ती व्यक्ती निर्वाणाला प्राप्त होऊ शकते. तर असं 5 इच्छा भगवंताने सांगितल्या बघा की संकल्पपूर्वक, प्रामाणिकपणे, श्रद्धापूर्वक जर कोणी धम्माचं आचरण करत असेल तर हे
सालेयक नावाचं सुत्त मी सांगितलं संदर्भ घेऊन, नाही तर शंका कुशंका काढणारे भरपूर लोक असतात, म्हणून आजकाल मी बोलतोय जरा संदर्भ घेऊनच बोलतो, नाही तर लोकांना वाटते बा हे असंच ठोकते गोळ्या. काही लोकांना आता प्रत्येकानं, आता समजा मी जो अभ्यास केला तो प्रत्येकानंच केला असं काही नाही, म्हणजे माझं वाचन वेगळं असू शकते, दुसऱ्याचं वाचन वेगळं असू शकते, किंवा दुसऱ्यानं वाचलंय ते मी वाचू शकत नाही असे कधी कधी होते, किंवा मी वाचतो ते दुसऱ्यानं वाचलेलं नसते कधी कधी. तर आपल्याला वाटते बा हे तर मी वाचलंच नाही, हे काय भलतंच सांगते की काय, म्हणून कधी कधी मी संदर्भ देऊन बोलतो आहे. तर मध्यम निकायातला हा संदर्भ आहे भगवान बुद्धाचा, आणि भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं आहे की धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परममीच. म्हणून म्हणालो मी की धम्माचरणाचे दोन फळं प्राप्त होतं, म्हणजे दोन वेळेला फळं प्राप्त होऊ शकतात, एक तर लोकीय, दुसरं लोकोत्तर. तर अशा कारणाने बाबांनी आपल्या जीवनामध्ये त्याचे उदाहरणं जर तुम्ही पाहाल बौद्ध साहित्यात तर कितीतरी उदाहरणं आहेत. त्या दिवशी मी आईकडे बोललो, एरेकर आईकडे मठ्ठकुंडलीचं उदाहरण सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल. अदिन्न पुब्बक नावाचा जो ब्राह्मण होता, त्याचा मुलगा जो होता त्याला त्या याच्यामध्ये ठेवलं, त्याने ओसरीमध्ये ठेवलं होतं, आणि भगवंताचं दर्शन झालं, त्याच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली मरता मरता की जर माझे हात चांगले असते, जर माझे पाय चांगले असते तर मी उठून भगवंताला नमस्कार केला असता, भगवंताला मी विचारपूस केली असती, माझ्या तोंडानं मला बोलता आलं असतं. तर त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये तो श्रद्धेचा भाव उत्पन्न झाला. तो मृत्युमुखी जेव्हा पडला तेव्हा त्याला देवता योनी प्राप्त झाली. काल मी जिंतूरला बोलत असताना पिप्पली नावाच्या गुफेमध्ये महाकाश्यप बनते राहत होते, अरहत बनते. तर ते तिथे राहत असताना 7 दिवस ध्यान साधनेतून 7 दिवसानंतर उठले, आणि गावामध्ये भिक्षाटनासाठी जेव्हा आले तर मग शेतामध्ये एक मुलगी होती, ती जेवण सोबत सिदोरी घेऊन जातात लोक, शेतामध्ये भाकरी घेऊन जातात बांधून. तर मग भंतेजी दिसल्यानंतर, महाकाश्यप भंतेजी दिसले म्हणून तिनं आपल्यासाठी जी भाकरी आणली होती तिनं महाकाश्यप भंतेजींच्या भिक्षापात्रामध्ये श्रद्धापूर्वक टाकली. या पुण्यबळाने मला सुख शांती प्राप्त होतीने काही संकल्प केला असेल, आणि मग तिनं ते भोजन दिलं, आणि घराकडे जात असताना तिला साप चावला, आणि साप चावल्यानंतर मग तिला देवता योनीमध्ये प्रवेश मिळाला त्या भोजनदानाच्या पुण्यकर्मामुळे. म्हणून संकल्पपूर्वक अंगुलीमालाचं बघा तुम्ही, म्हणजे धम्माचं आचरण केलं तर मनुष्य कुठल्याही गतीला जाऊ शकतो, हे जे सांगितलं भगवंताने. अंगुलीमाल तर डाकू होता, 999 खून केले होते. आता भगवंताच्या त्या वाणीवरती जर आपण म्हणजे असा विचार करू की हिंसा केली तर नरक गती आहे, तर अंगुलीमालाने किती खून केले होते? 999. परंतु कर्माला सुद्धा संपवता येते पुण्यकर्माच्या प्रभावाने, कुशल कर्माच्या प्रभावाने, आणि अंगुलीमालाने तेच केलं. 999 खून केले, पण भगवंताकडे जेव्हा आला तेव्हा श्रद्धापूर्वक संकल्पपूर्वक त्याने संकल्प केला धम्माचं आचरण करताना की मला सुद्धा मुक्तीचा मार्ग प्राप्त हो, मी सुद्धा अर्हत बनो. आणि त्याने तशा प्रकारचे अधिष्ठान संकल्प केले, कर्मठाण घेतलं भगवंताकडून, आणि तो अर्हत बनला. तो मैत्रीमध्ये आग्रह ठरला. बौद्ध साहित्यात वर्णन आहे त्याचं, कितीतरी लोकांचं असं वर्णन आहे बघा बौद्ध साहित्यामध्ये. आपल्या आनंद भंतेजींच्या बाबतीमध्ये काल मी सांगताना तिकडे याला गेलो होतो, मी काल बीडला, तिकडे सांगताना थोडासा संदर्भ दिला मी. आनंद भंतेजी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं तरी अर्हत नव्हते. आनंद भंते भगवंताचं महापरिनिर्वाण झालं होतं तरी सुद्धा अर्हत बनले नव्हते. ते व्याकुळ होते, बेचैन होते, ते दुःखी होते, सर्वात भावनिक होते, भगवंतावर त्याचं प्रेम होतं. परंतु जेव्हा मग धम्मसंगीती भरविल्या जात होती तेव्हा आनंदाची तिथे जरूरत होती. मग महाकाश्यप भंतेजी आणि भिक्षूंनी ठरवलं की हा आनंद सुद्धा आपल्यासोबत असायला पाहिजे, कारण सर्वात जास्त वेळ आनंद भंते भगवंतासोबत राहिलेले आहेत, आणि यानं प्रत्येक उपदेश भगवंताचा ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे. आणि हा जर कधी अर्हत बनून आपल्यासोबत राहील संगीतीमध्ये तर एक एक उपदेश सांगत राहील. आणि तशा प्रकारे मग भिक्षूंनी त्याला सांगितलं की तुला अर्हत बनावं लागेल, अट ठेवली, आणि तो मग अधिष्ठान केलं. त्यानं जे एवढं काही पुण्यकर्म केलं होतं त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने मी जे काही धम्माचं आचरण केलं आहे मला मुक्तीचा मार्ग प्राप्त हो, तो अर्हत झाला आनंद भंते. आणि नंतर तो धम्मसंगीतीमध्ये बसला. म्हणून येवंग मे सुतंग हे प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला जे येते बौद्ध साहित्यामध्ये सुत्तपिटकामध्ये येवंग मे सुतंग, तर आनंदाचे शब्द आहेत हे, की असे मी ऐकले आहे. आणि नंतर मग त्याने भगवंताने कुठे कोणता उपदेश कुणाला उद्देशून सांगितला, त्याचा सार काय होता, आणि मग नंतर काय घडलं, हे एकंदरीत एक एक उपदेश बौद्ध साहित्यात आलेला आहे. म्हणून मी मुद्दाम म्हणून हे संदर्भ देतो आहे की धम्माचं आचरण श्रद्धापूर्वक संकल्पपूर्वक जर केल्या जात असेल तर भगवान बुद्ध म्हणाले मृत्यूनंतर देखील आणि या जीवनामध्ये देखील आपल्याला इच्छेनुसार गती प्राप्त होऊ शकते.
सुगती जे कोणती पाहिजे आहे ती. तर त्यामुळे आज आपण बाबांच्या नावाने जे काही दानपुण्य करीत आहात, याही पूर्वी आपण जे काही दानपुण्य केलं आहे, शील पालन करीत असता, तुम्ही सातत्याने दानपुण्यही करत असता, ध्यानावरतीही सुद्धा आपला विश्वास आहे, भिक्खू संघावर समान श्रद्धा आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये जे जे म्हणून काही सत्कर्म केलं आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने मी अधिक न बोलता बाबांच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून तुम्हा सर्वांना सुखशांतीचे जीवन प्राप्त हो, अशा प्रकारचे आशीर्वाद देऊन मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.